क्रेटा एनलाइन, स्पोर्टी, पॉवरफुल आणि ड्रायव्हर सेंट्रिक क्रेटा म्हणजे क्रेटा एनलाइन. चला तर मित्रांनो, या गाडीबद्दल पूर्ण माहिती घेणार आहोत आणि गाडी चालवायला कशी आहे ते पण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, जर तुम्हाला रस्त्यावर चालताना गर्दीचा भाग व्हायचं नसेल तर स्वतःची ओळख वेगळी निर्माण करणं गरजेचं असतं आणि ती ओळख निर्माण करायला आली आहे दी ऑल न्यू हुंडाई क्रेटा एनलाइन. हिचा फक्त लुकच नाही तर हिचा परफॉर्मन्स तुमच्या रक्तामध्ये ॲड्रेनलिनचा पूर आणेल. मित्रांनो, जरा हिचा आक्रमक लुक तर पहा, कसला खतरनाक ॲग्रेसिव्ह फ्रंट आहे. ही नवीन स्पोर्टी ब्लॅक रेडिएटर ग्रिल आणि त्यावर अभिमाने चमकणारा हा एनलाइनचा बॅच. खाली बंपरवर आणि साईडला दिलेले हे ॲथलेटिक रेड इन्सर्ट्स ओरडून सांगतायत की ही साधी गाडी नाही आहे, ही एक रेसिंग बीस्ट आहे. रात्रीच्या वेळी जेव्हा हिचा पूर्ण लांबीचा हॉरिझन LED DRL आणि कॉड बीम LED हेडलाईट चमकेल ना, तेव्हा समोरचा रस्ता फक्त हिचाच असेल. 190 mm ग्राउंड क्लिअरन्स, साईडला लक्ष वेधून घेणारे मॅसिव्ह R18 डायमंड कट अलॉय व्हील्स ज्याच्या मध्यभागी N लोगो आहे आणि आतमध्ये लाल रंगाचे रेड ब्रेक कॅलिपर्स दिलेत. मागच्या बाजूला स्पोर्टी टेलगेट स्पॉइलर आहे. हिचा एरोडायनॅमिक्स सुधारतो आणि खाली असलेला ट्विन टिप मफलर यातून निघणारा आवाज कोणत्याही कार प्रेमीला वेड लावण्यासाठी पुरेसा आहे. शार्क फिन अँटिना, वायपर वॉशर, डिफॉगर, कनेक्टेड LED टेल लॅम्प्स आणि ब्लॅकमध्ये डिफ्युजर या पाठीमागून या गाडीचा लुक जबरदस्त दिसून येतोय. चला हिच्या कॉकपिटमध्ये जाऊया. इंटिरियर पूर्णपणे स्पोर्टी ब्लॅक थीमवर आहे, ज्यावर लाल रंगाचे ॲथलेटिक रेड इन्सर्ट्स आणि स्टिचिंग केली. समोर 3 स्पोक स्टेअरिंग व्हील पहा ना, धरताच एक वेगळा कॉन्फिडन्स येतो. त्याच्यावर एनलाइनचं तुम्हाला बॅजिंग सुद्धा पाहायला मिळतं, ज्याच्यामुळं तुम्ही रेग्युलर क्रेटात चालवत नाही याचा नक्की मात्र अनुभव तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. डॅशबोर्डवर 10 इंचाची तुम्हाला इन्फोटेनमेंट आणि क्लस्टर दिलेला आहे. गाणी ऐकण्यासाठी 8 स्पीकरची बोसची म्युझिक सिस्टीम मिळते. वरती पहा, सर्वांना आवडणारं व्हॉइस एनेबल स्मार्ट पॅनोरमिक सनरूफ सुद्धा दिलंय. हो, पण याच्यातून बाहेर निघू नका मित्रांनो. अहो, क्रेटा एनलाइनमध्ये तर फीचर्स भरभरून दिलेत, जसं की हाय बीम असिस्ट, ऑटोमॅटिक हेडलाइट्स, क्रूज कंट्रोल, स्टेअरिंग माउंटेड कंट्रोल्स, ऑटोमॅटिक IRVMवर SOS, RSA आणि ब्ल्यू लिंकचे क्विक ॲक्सेस बटन सुद्धा दिलेत. अहो, एवढंच नव्हे, 2 झोन ऑटोमॅटिक AC. बायकोशी भांडला तरी स्वतःला थंड करायला टेम्परेचर कमी करू शकता. खाली C टाईपचं चार्जिंग ऑप्शन, वायरलेस चार्जिंग सुद्धा दिलं आहे. तसेच फ्रंट व्हेंटिलेटेड सीटचे बटन सुद्धा पाठीमागे आपल्याला पाहायला मिळतात आणि स्पेसिफिक 360 डिग्री कॅमेराची क्वालिटी तर बघा ना. अहो, तुमचा चेहरा पण दिसेल याच्यामध्ये. आधार कार्डवर फोटो कसा का असेना. अहो, ड्रायव्हरच्या कम्फर्टसाठी ऑटो होल्ड सुद्धा दिलं आहे, म्हणजे न्यूट्रल काढा गाडी पुढे जाणार नाही. इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक सुद्धा इनबिल्ट मिळतोय. अहो, गाडी स्पोर्टी वाटण्यासाठी तुम्हाला मेटल्समध्ये पेडल सुद्धा पाहायला मिळतात. मॅन्युअल इज अ मॅन्युअल याच्यामध्ये मिळतो स्पोर्टी गिअर लिव्हर. अहो, याच्यामध्ये लेदरेड कम्फर्टेबल सीट्स मिळतात पुढे आणि पाठीमागेसाठी. या 60-40 स्पीड सीट्स आहेत. तसेच या रिक्लायनर सीट्स आहेत, त्याच्यामध्ये आर्मरेस्टवर 2 कप होल्डर आणि हा एक्स्ट्रा ॲडिशनल कुशन सुद्धा पाहायला मिळतो. गाडीमध्ये बसाल तर वाटेल नक्कीच वाव. अहो, पाठीमागे बसलाय ना तर तुम्हाला इथे रिअरचे AC वेंट दिलेत. मोबाईल चार्ज करायला C टाईपचे 2 चार्जिंग ऑप्शन, मोबाईल ठेवा इथे. ओके, इथे मॅगझिन होल्डर आहे. ऊन लागू नये म्हणून अशा प्रकारे तुम्हाला पाठीमागे सन ब्लाइंड सुद्धा मिळत आहेत. अहो, इंद्रदेव नाराज झालेत वाटतं, पाऊस पडला नाहीये. मग हे असले का गोष्टी कामाला येतात. मित्रांनो, परफॉर्मन्स गाडीचा परफॉर्मन्स एन्जॉय करायला टुरिंगला तर झालंच. फॅमिली असेल सोबत तर बूट स्पेस चांगला पाहिजे. याच्यामध्ये मिळतो 433 लिटरचा बूट स्पेस. आणि पण हे टेलगेट आहे ते पावर्ड नाही आहे, तोच एक निगेटिव्ह आहे. आता बोलूया हिच्या खऱ्या ताकदीबद्दल, म्हणजे हिच्या काळजाबद्दल. हिच्या बोनेटच्या खाली दडलंय 1.5 लिटर टर्बो GDI पेट्रोल इंजिन. हे इंजिन जनरेट करतं तब्बल 160 PS ची मॅक्झिमम पॉवर आणि 253 Nmचा टॉर्क. ही 7 स्पीड DCT मध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहे. त्याच्यामध्ये पेडल शिफ्टर सुद्धा येतात. आजच्या डेटमधला नावाजलेला फीचर म्हणजे ॲडास. हुंडाई स्मार्ट सेन्स लेवल 2 ॲडास याच्यामध्ये पाहायला मिळतं. लेन कीप असिस्ट, लेन चेंज इंडिकेटर, ब्लाइंड स्पॉट मॉनिटर, फ्रंट कोलिजन वॉर्निंग, रिअर कोलिजन वॉर्निंग, तसेच स्मार्ट क्रूज कंट्रोल असे 21 ॲडासचे फीचर मिळतात. एवढंच नव्हे, 6 एअरबॅग्स, ABS-CBT, ट्रॅक्शन कंट्रोल, TPMS असले सुद्धा फीचर्स आहेत. फीचर्स ओरिएंटेड परफॉर्मन्स गाडी, स्पोर्टी गाडी क्रेटा एनलाइन. अहो, लय बोललो आपण या गाडीबद्दल, पण खरंच ही गाडी भारी आहे का चालवायला? चला चेक करूया. 1.5 लिटर टर्बो पेट्रोल इंजिनवर मॅन्युअल गिअरबॉक्समुळे ड्रायव्हरचे पूर्ण नियंत्रण मिळते.
लो अँड मिडल रेंजमध्ये मिळणारा टॉर्क आणि एन ब्रँडिंगचा स्पोर्टी एक्झॉस्ट आवाज मॅन्युअल गिअर बदलताना ड्रायव्हिंगचा थरार अधिक वाढतो. नेहमीच्या क्रेटापेक्षा याचे स्टेअरिंग थोडे जड आणि अधिक अचूक वाटते. मॅन्युअल गिअरमध्ये गाडी योग्य RPMवर ठेवून वळणावर वेगाने गाडी नेता येते. बॉडी रोल अत्यंत कमी असल्यामुळे गाडी रस्त्याला पकडून चालते. राईड क्वालिटी थोडी कडक असली तरी स्पोर्टी ड्रायव्हिंगसाठी उत्तम आहे. गिअर शिफ्ट खूप स्मूथ आहे, ज्यामुळे वेगवान ॲक्सेलरेशन मिळते. हायवेवर 140-150च्या स्पीडने गाडी चालवताना पूर्णपणे स्टेबल राहते, कुठल्याही प्रकारे डगमगत नाही. याचे सस्पेन्शन सेटअप खास एन ट्युनिंगसाठी थोडे कडक ठेवले आहे, जे हाय स्पीड स्टॅबिलिटी वाढवते, मात्र खराब रस्त्यावर थोडे खड्डे जाणवू शकतात. सेफ्टीसाठी चारी चाकांना डिस्क ब्रेक दिले असल्यामुळे हाय स्पीडवर गाडी अत्यंत सेफ आणि प्रभावीपणे तुम्ही थांबवू शकता. हायवेवर क्रुझिंग करणे अतिशय सोपे आहे मित्रांनो. मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये ओव्हरटेक करताना कुठल्याही पॅडल शिफ्टरची गरज उरत नाही आहे. फक्त एक गिअर डाऊन करा, तुम्ही हवी तशी पॉवर त्वरित मिळवून ओव्हरटेक करू शकता. ओव्हरटेक करण्यासाठी डाऊनशिफ्ट करण्याची सुद्धा गरज पडत नाही, एवढी ही जबरदस्त पॉवरफुल SUV बनते. ड्रायव्हर सीटवरून समोरचा व्ह्यू उत्कृष्ट मिळतो. बोनेट सहज दिसत असल्यामुळे ट्रॅफिकमध्ये किंवा अरुंद रस्त्यावर अंदाज घेणे सोपे जाते. मोठे ORVM आणि 360 डिग्री कॅमेरामुळे आजूबाजूची व्हिजिबिलिटी उत्तम राहते. विशेष म्हणजे ही खरंच नावाला स्पोर्टी आहे, परफॉर्मन्स ओरिएंटेड आहे आणि एक तुम्हाला थ्रिल देणारी गाडी मी म्हणेन, जी ड्रायव्हिंग ओरिएंटेड क्रेटा बनवलेली आहे. निगेटिव्हबद्दल बोलायचं झालं तर बिकॉज दिस इज परफॉर्मन्स ओरिएंटेड कार, कडक सस्पेन्शन आहे, जे बऱ्याच लोकांना आवडणार नाही आहेत. याचं मायलेज कमी आहे मित्रांनो, 10 ते 12 किलोमीटर पर लिटरचं मायलेज तुम्ही याच्याकडून एक्सपेक्ट करू शकता. व्हॅल्यू फॉर मनी व्हेरियंट हे बनत नाही आहे एवढं, पण परफॉर्मन्स ओरिएंटेड गाड्या असल्यामुळे तुम्हाला जास्त पैसे पे करावे लागतात. बाकी क्वालिटीबद्दल, परफॉर्मन्सबद्दल असे कुठल्याही प्रकारचे निगेटिव्हच्या जाणवत नाहीत. अहो, या निळ्या बिस्टला घेण्यासाठी किती पैसे द्यावे लागतात? मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये जर घेणार असाल तर 22,70,000 रुपये आपल्या मुंबईमध्ये पे करावे लागतील. आणि जर DCT पाहिजे ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये 24 लाख रुपये तुम्हाला ही गाडी देऊन घरी घेऊन जाता येईल. पण मित्रांनो, एनलाईनचं मिनिंग काय? एन हे नाव हुंदाईचे जागतिक रिसर्च सेंटर नामयांग आणि जर्मनीचा प्रसिद्ध नूरबर्गिंग रेसट्रॅक यांच्यावरून आले आहे. क्रेटाची कौटुंबिक उपयुक्तता कायम ठेवून तिला हुंदाईच्या रेसिंग विश्वातील परफॉर्मन्स स्टायलिंगची जोड दिली आहे. म्हणूनच हुंदाईने या कारला क्रेटा एनलाईन म्हटलंय बरं का. मित्रांनो, अशी सेगमेंटमध्ये गाडी पाहिजे जी परफॉर्मन्स ओरिएंटेड आहे पण रिलायबिलिटी पाहिजे, तर मग क्रेटा एकमेव असा ऑप्शन तुमच्यासमोर येतो, तर दुसरा ऑप्शन कोणताच नसणार आहे. कुशाकसुद्धा बेस्ट ऑप्शन आहे, टायगूनसुद्धा बेस्ट ऑप्शन आहे, पण क्रेटाची रिलायबिलिटी, क्रेटाची रिसेल व्हॅल्यू दुसरं कोणी देऊ शकत नाही. फीचर्स भरपूर आहेत, फिट अँड फिनिश मटेरियल क्वालिटी एक नंबर आहे आणि हुंडाईचा नाव. तर मित्रांनो, क्रेटा एनलाईनबद्दल पूर्ण माहिती होती. गाडीचा परफॉर्मन्स एक नंबर आहे मित्रांनो, मला खूप जास्त आवडलं आहे. रेग्युलर क्रेटापेक्षा ही क्रेटा एनलाईन खरंच चेहऱ्यावर तुम्हाला हास्य मिळणार आहे. ड्रायव्हर सेंट्रिक कार बनवण्याचा प्रयत्न केला आहे आणि जे की तुम्हाला नक्कीच पॉवरफुल बेस्ट गाडी वाटते. शॉर्टमध्ये व्हिडिओ होता तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. अशाच युजफुल कंटेंटसाठी फॉलो करा आणि पूर्ण माहिती अजून वाचायची असेल तर marathiotoGuru.com या साईटवर जाऊन तिथे ब्लॉग्स वाचू शकता. धन्यवाद. जय महाराष्ट्र.